नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 23 फेब्रुवारी 2026. मी म्हटलं होतं ना, राज्यामध्ये 22 फेब्रुवारीपासून बऱ्याच ठिकाणी खूप पाऊस पडेल, कुठं गारपीट होईल. तर राज्यात काय झालं की खूप ठिकाणी गारपीट झाली, पाऊस झाला. लातूर जिल्हा झाला, खूप ठिकाणी पाऊस पण झाला, गारपीट झाली. नांदेड जिल्हा झालं, चंद्रपूरकडं, यवतमाळकडं, त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर खूप ठिकाणी पाऊस झाला ना. आज देखील 23 तारखेला खूप ठिकाणी मला शेतकऱ्याचे फोन आले. पण शेतकऱ्याचे असे फोन येलेत की आता हे पाऊस, आता आमचं नेमकं पीक काढायला आलंय आणि हे पाऊस कधी थांबणार, हे अवकाळी पाऊस कधी थांबणार. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज 23 तारीख, उद्या 24, 25 आणखीन 2 दिवस राज्यात थोडं खराबच वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणखीन 2 दिवस पावसाचं वातावरण राहणार आहे. आणखीन काय होणार आहे की 2 दिवस म्हणजे नांदेड जिल्हा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्हा काही भाग, परभणी जिल्ह्याचा काही भाग, अशा भागामध्ये आणि उर्वरित पूर्व पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आणखीन उद्याच्या दिवस 24 आणि 25 तारखेपर्यंत आणखीन थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे. सर्वदूर काही पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. पण राज्यात मात्र 26 तारखेपासून, 26 फेब्रुवारीपासून हवामान कोरडं राहणार आहे. पाऊस काय येणार नाही. उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज खास करून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. म्हणजे 26 तारखेपासून ते 10 मार्च पर्यंत जवळपास 10-12 दिवस हवामान कोरडं राहणार आहे. पाऊस येणार नाही. 1 मार्च पासून राज्यात काय होणार आहे, उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. सांगायचं झालं तर विदर्भात देखील ना 41-42 अंशापर्यंत उन्हाचा पारा जाणार आहे. म्हणून हा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज 1 मार्च पासून पूर्व विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर त्या पट्ट्यात देखील चांगलं 42-43 अंशापर्यंत उन्हाचा पारा वाढणार आहे. म्हणून त्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 26 तारखेपासून, 26 फेब्रुवारीपासून तुम्ही गहू काढू शकतात, कांदा काढू शकता, हरभरा देखील काढू शकतात. कारण की 26 तारखेच्या नंतर हवामान कोरडं राहणार आहे. 26 फेब्रुवारीपासून हवामान कोरडं राहणार आहे. म्हणून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेतीची कामे करायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणि 24 आणि 25 2 दिवसच वातावरण खराब राहणार आहे. पण 26 तारखेपासून हवामान कोरडं राहणार आहे. 26 तारखेच्या नंतर तुम्ही कांदा काढू शकता, गहू काढू शकता, हरभरा काढू शकता. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात 1 मार्च पासून राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडेच उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. काही ठिकाणी 38 अंश, कुठं 36 अंश, कुठं 40 अंश, कुठं 42 अंश असं उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज खास करून शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. राज्यात 26 तारखेपासून हवामान कोरडं राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि आपण आपलं हरभऱ्याचं पीक काढू शकता, गहू काढू शकता. फक्त राज्यात मात्र आता 2च दिवस, आज 23 फेब्रुवारी, उद्या 24 आणि 25 या 2 दिवसामध्येच आता राज्यात थोडं वातावरणात बदल राहणार आहे. म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद.